सामनाच्या दिवाळी अंकात उद्धव ठाकरेंकडनं सरकारवर टीकास्त्र, शेतकऱ्यांच्या आणि कबुतरांच्या मुद्द्यावर खोचक लेख, पक्षफुटी संदर्भातही एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे आता यापुढे वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं वृत्त. सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करायला सुरुवात. मंत्री नितेश राणे यांनी ऑनलाईन बैठकीत घेतला आढावा. निवडक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा धनादेशही सुपूर्द. एसटी बँकेतल्या बैठकीदरम्यानच्या राड्या प्रकरणी गुन्हा दाखल. आम्ही प्रसिद्धीसाठी हपापलेलो नाही. एसटी बँकेतील राड्या प्रकरणी सदावर्तेंची प्रतिक्रिया. कौशल्य विकासावर भर द्या. भारताला महाशक्ती बनवण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत गरजेचा. सिम्बॉयसिस कॉलेजच्या दीक्षांत सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला. मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. कर्मचाऱ्यांना 31,000चा बोनस जाहीर. पालिका आयुक्त भूषण गगराणींनी जाहीर केला निर्णय. नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घराच्या किमती खासगी बिल्डरच्या किमतींपेक्षा अधिक. माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर. सिडकोच्या प्रकरणाची चौकशी होणार का? सवाल उपस्थित. आणि दाऊद इब्राहिमची रत्नागिरीत वडिलोपार्जित जमिनीचा 4 नोव्हेंबरला लिलाव. जवळपास 171 चौरस मीटर भूखंडाचा लिलाव होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.